हाय हॅलो नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता. कुक विथ मी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहे मसाला चना आणि त्यासाठी वाटण केलेलं आहे आपण एक कांदा टोमॅटो आणि त्यामध्ये थोडं खोबरं टाकलेलं आहे आणि ते छान भाजून घेतलेलं आहे आणि ते नंतर मिक्सरला वाटून घेतलं. तर आपण इथे काबुली चना आधीच भिजत ठेवला होता रात्रीला आणि तो नंतर मग सकाळी कुकरला लावून उकडून घेतलेला आहे. मग त्यासाठीच मसाला हा बनवत आहे आपण. मसाला काबुली चना राईससोबत खूप छान लागतो खायला. तर इथे आपण ते वाटण केलेलं होतं तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मग 2 चमचे मिरची पावडर, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धना जिरा पावडर, 1 चम्मच गोडा मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि 1 चम्मच कैरीचे पावडर हे आपण आणि 1 चम्मच मीठ, 1 चम्मच साखर हे असं मिक्स केलं या मिश्रणामध्ये. बघा छान रंग आलेला आहे आपल्या मिश्रणाला, आपल्या ग्रेव्हीला या. आणि कैरीचं पावडर टाकल्यामुळे छान त्याला एक टँगीपणा येतो आणि चना मसाला खायला खूपच छान लागतो आणि चाट म्हणून सर आपण दही वगैरे टाकून त्याला खाऊ शकतो. मुलांना हा चना मसाला आंबट गोड खायला खूप आवडतो. तर अशा पद्धतीने आपली ही ग्रेव्ही छान तयार आहे. फार अशी पातळ नाही बनवायची कारण ते मसाला हा चण्याला कोट झाला पाहिजे. त्यानंतर मी साखर टाकलेली आहे. तर आपण काबुली चणे घेतलेले होते आणि ते मग छान मसाला परतून झाला की त्यामध्ये मग टाकायचे आहे. अशा पद्धतीने मसाला आपला छान रेडी झालेला आहे. तर ते चण्याला कोट आला पाहिजे आणि डिशमध्ये काढल्यानंतर त्यावर मग छान दही, इमलीची चटणी वगैरे टाकून ते छान लागतं खायला. एक प्रकारचा तो चाटच आहे. तर अशा पद्धतीने आपला हा मसाला ऑलमोस्ट रेडीच होत आलेला आहे. तर या ठिकाणी आपण थोडं पाणी टाकून घेऊया. त्याला थोडं शिजायला मदत होते मसाल्याला. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी आवडत असेल तर एक कमेंट करा. अशा पद्धतीने आपण हा चना मसाला बनवत आहे. हा चाट म्हणून खायला खूप सुंदर लागतो. तर अशा पद्धतीने आपला हा मसाला छान ग्रेव्ही छान शिजत आहे आणि टँगी फ्लेवरचा असल्यामुळे तो मुलांना खूप आवडतो. आणि अशा पद्धतीने मोकळे अगदी चणे आपले शिजून झालेले आहे. आता यामध्ये आपण ते टाकलेले आहे. अशा पद्धतीने छान मोकळे शिजून घ्यायचे आहे ते चणे आपल्याला. त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आणि थोडी हळद. छान सॉफ्ट असे चणे आपण शिजून घेतलेला आहे आणि छान असा आता मसाल्याचा त्याला कोट करूया. अगदी खायला खूप छान लागतं ही डिश. काबुली चना मसाला चाटसारखे पण खाऊ शकता तुम्ही आणि मुलांना तर खूप छान आवडतं ही खायला. तशीही खायला खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे आपला हा चणा मसाला ऑलमोस्ट रेडीच आहे. रंग पण छान आलेला आहे. आणि कोणी पण खाऊ शकतो हे. केव्हा पण आपण हा चणा मसाला खाऊ शकतो. आपल्याला असं खायची क्रेव्हिंग जेव्हा होते तेव्हा आपण हे सहज खाऊ शकतो. आणि थोडं 1 चम्मच पाणी घातलेलं आहे मी.